Next point is a managerial skill. Next point is a managerial skill. Now, managerial skill are certain abilities or attributes that an executive should possess in order to fulfill specific tasks in an organization, such as his role duties, dealing with subordinates and co-workers. Now, what is exactly meaning of managerial skill? Managerial skill means what exactly? Managerial skill are certain abilities और ॲट्रिब्यूट्स. मॅनेजर स्किल म्हणजे थोडक्यात काय असतं, एक प्रकारची ॲबिलिटी आहे, एक प्रकारची कॅपॅसिटी आहे, म्हणजेच काय एक प्रकारचं ॲट्रिब्यूट आहे. म्हणजे थोडक्यात काय की दॅन अँड एक्झिक्यूट. म्हणजे मॅनेजर स्किल ही एक प्रकारची ॲबिलिटी आहे, एक प्रकारचा ॲट्रिब्यूट आहे, एक प्रकारची कॅपॅसिटी आहे. त्याच्या थ्रू ऑर्गनायझेशनमध्ये जे काय टास्क परफॉर्म होतात, जे काय रोल परफॉर्म होतात, ते रोल, ते टास्क, ते ॲक्टिव्हिटीज फुलफिल आणि एक्झिक्यूट केलं जातं. त्या सिच्युएशनला, त्या कंडिशनला काय बोलतात? मॅनेजर स्किल बोलतात. ओके, सच ॲज हिज रोल ड्युटीज, डीलिंग विथ सबऑर्डिनेट्स अँड कोवर्कर्स. हिज ड्युटीज मीन्स वॉट एक्झॅक्टली? ड्युटीज म्हणजे कोणाची ड्युटीज एक्झॅक्टली? कंपनीमध्ये काम करणारे असणारे लोक. आता ही लोक कोण असतात? एम्प्लॉईज असतील, एम्प्लॉई सुपरवायझर असेल, मॅनेजर असेल, बॉस असेल. यांची ड्युटी, यांची रिस्पॉन्सिबिलिटीज ही फुलफिल होते, एक्झिक्यूट होते. म्हणजे थोडक्यात काय? मॅनेजरियल होते. ठीक आहे. त्याच्यानंतर डीलिंग विथ सबऑर्डिनेट्स. डीलिंग म्हणजे कोणाशी डीलिंग करायचं असतं? आता हे डीलिंग म्हणजे थोडक्यात काय? याच्यामध्ये नंबर ऑफ गोष्टी आहे, नंबर ऑफ थिंग्स आहे डीलिंगमध्ये. थोडक्यात कंपनी टू कंपनी डीलिंग येतं, पहिला पॉईंट. बॉस टू मॅनेजर डीलिंग येतं, मॅनेजर टू सुपरवायझर डीलिंग येतं. हे जे डीलिंग असतं हे कम्युनिकेशन असतं, हे कम्युनिकेशन फुलफिल होतं. दॅट इज एक्झॅक्टली डीलिंग. कंपनी टू कंपनी, विदिन अ कंपनी, डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट आणि विदिन अ पर्सन, म्हणजे पर्सन टू पर्सन्स, लाईक अ बॉस टू मॅनेजर, मॅनेजर टू सुपरवायझर, सुपरवायझर टू फॉरमन, फॉरमन टू वर्कर्स. हे डीलिंग जे असतं हे डीलिंग काय होतं? फुलफिल होतं. हे जेव्हा हे डीलिंग फुलफिल होतं त्यात दॅट एक्झॅक्टली अ मॅनेजरियल स्किल आर हॅपन्स. ओके, दिस इज एक्झॅक्टली मॅनेजरियल स्किल. Now, managerial skill are three types. First one is a technical skill, second is a conceptual skills, and last one is a human or interpersonal skill. Now, first one is a technical skill. In technical skill, there is a 3 point. First one is a method, process, and procedures. Now, in the company or in the organization, there is a number of tasks, number of activities are going on successfully. But before the activity are performed, then what is exactly method? Then what is exactly पॅटर्न? म्हणजे एखादा टास्क जर मला कंप्लीट करायचा आहे, एखादी ॲक्टिव्हिटी जर मला कंप्लीट करायची आहे, फुलफिल करायची आहे, त्यासाठी लागणारा पॅटर्न कोणता, त्यासाठी लागणारी मेथड कोणती, ही मेथड म्हणजेच टेक्निकल गोष्ट कोणती आहे. ठीक आहे. नंतर आहे ती मेथड. जर मला ती मेथड माहिती झाली, त्या मेथडची प्रोसेस काय एक्झॅक्टली, ती प्रोसेस काय असेल, आणि ती प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी त्या प्रोसेसमध्ये प्रत्येक स्टेप कोणत्या असतील, ती प्रत्येक स्टेप म्हणजेच काय? त्याचे प्रोसिजर्स. म्हणजे एखादा टास्क किंवा एखादी ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी मला मेथड माहिती पाहिजे. म्हणजे मेथड म्हणजे थोडक्यात त्याचा पॅटर्न माहिती पाहिजे, आणि त्या पॅटर्नच्या रिलेटेड ती प्रोसेस एक्झॅक्टली कशी फुलफिल करायची, कशी एक्झिक्यूट करायची, कशी कंप्लीट करायची ती प्रोसेस. आणि ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी त्या प्रोसेसमध्ये असणारं नंबर ऑफ स्टेजेस, नंबर ऑफ स्टेप्स, नंबर ऑफ फेजेस, दॅट इज एक्झॅक्टली प्रोसिजर्स. ओके, ह्या ती जेव्हा गोष्टी फुलफिल होतात, परफेक्टली मॅच होतात, तेव्हा टेक्निकल स्किल हे काय होतं? फुलफिल होतं, एक्झिक्यूट होतं रिगार्डिंग अ टास्क इन द ऑर्गनायझेशन. Now, second point is a conceptual skill. In the conceptual skills is a interrelationships among different functions of the business and external forces to guide organization efforts. Conceptual skill म्हणजे काय? थोडक्यात की within a company or within an organization there is a number of departments are available. It's a quite possible all departments are connected to each other, means all departments are depend to each other. म्हणजे एक प्रत्येक डिपार्टमेंटचं दुसऱ्या डिपार्टमेंटशी काहीतरी कनेक्शन असतं, काहीतरी संबंध असतो, काहीतरी कनेक्शन असतं. ठीक आहे. दॅट इज एक्झॅक्टली कन्सेप्च्युअल स्किल. आधी हे कन्सेप्च्युअल स्किल फुलफिल होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर कंपनी टू अदर कंपनी म्हणजे थोडक्यात एक्सटर्नल गोष्टी ज्या काय असतील त्यांचं काय होतं? टायअप होतं. ठीक आहे. दॅट इज एक्झॅक्टली अ रिलेशनशिप्स. म्हणजे इन द ऑर्गनायझेशन्स there is a number of departments are available. Each and every department are connected to each other or depend to each other. That is exactly a relationships. And external relationship means what exactly? External forces means what exactly? Company to other company are a tie-up. Okay, that is exactly a relationships. When these things are going on successful, then the conceptual skill are happens.
Now, in the conceptual skill, there is the 2 points are very important. First one is the decision making skill, and second is the organization skill. Decision making skill means what exactly? When the it's a when the company or other company are tied to each other or dealing to each other, then in that case the senior person or a manager or a boss just take some kind of decision. That kind of a decision ability must have in the boss or in the manager. म्हणजे कंपनी टू कंपनी जेव्हा काहीतरी डिलिंग होत असेल, काहीतरी पर्चेसिंग होत असेल, काहीतरी डिलिंग वगैरे होत असेल, त्या मोमेंटला त्या सिच्युएशन जो सिनियर पर्सन असेल किंवा मॅनेजर असेल किंवा बॉस असेल यांची डिसिजन कॅपेबिलिटी ही एकदम बेस्ट पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऑर्गनायझेशन स्किल. आता ऑर्गनायझेशन स्किल मीन्स वॉट एक्झॅक्टली जेव्हा डिलिंग होत असतं तेव्हा ते ऑर्गनाईज कसं करायचं, कसं मॅनेज करायचं, कसं कंट्रोल करायचं, कसं कॉन्फिगर करायचं, दॅट काइंड ऑफ थिंग इज द ऑर्गनायझेशन स्किल. Now third point is the human or interpersonal skill. In the human or interpersonal skill there is a 3 point: communication skill, motivation skill and leadership skill. These 3 points are happen in the company or in the organizations, like within a company or within organizations. Communication skill means what exactly? When the employees or workers are continuously works in the company or organizations, then म्हणजे कंपनीमध्ये एम्प्लॉईज किंवा वर्कर्स हे कंटिन्युअसली काम करत असतात पर डे. ओके ना. एम्प्लॉईच्या वरती म्हणजे वर्करच्या वरती सिनियर पर्सन कोण असतो? सुपरवायझर असतो. आणि सुपरवायझरचं हे कंटिन्युअसली काम असतं, रिस्पॉन्सिबिलिटी असते की त्यांनी कंटिन्युअसली कम्युनिकेशन केलं पाहिजे वर्कर बरोबर किंवा एम्प्लॉई बरोबर. रिगार्डिंग वॉट? रिगार्डिंग सम इश्यूज, रिगार्डिंग सम फॅसिलिटीज, रिगार्डिंग सम इन्सेंटिव्ज, रिगार्डिंग सम सॅलरीज. म्हणजे सुपरवायझरनी वर्कर बरोबर किंवा एम्प्लॉई बरोबर हे कम्युनिकेशन करणं गरजेचं. कंटिन्युअसली काही इश्यूज वगैरे असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, पेमेंटचे रिलेटेड असेल, फॅसिलिटीज असतील. ठीक आहे. हे कम्युनिकेशन पॉईंट खूप महत्त्वाचं आहे. मोटिवेशन स्किल. आता एखादा एम्प्लॉई असेल किंवा एखादा वर्कर असेल, त्याला जर इंटरेस्ट नसेल कंपनीमध्ये काम करण्यासाठी, तर सिनियर पर्सन सुपरवायझरने त्याला मोटिवेट केलं पाहिजे. ठीक आहे. मोटिवेट इन द सेन्स त्याला काहीतरी फॅसिलिटी प्रोव्हाइड करणे, त्याला इनकरेज करणे, त्याला इन्सेंटिव्ज वगैरे फॅसिलिटीज असतील, सॅलरीच्या रिलेटेड असेल, त्याला मोटिवेट करणे, करेज करणे. ठीक आहे. दॅट इज एक्झॅक्टली मोटिवेशन स्किल. नाउ लीडरशिप स्किल मीन्स व्हॉट एक्झॅक्टली? व्हेन द सुपरवायझर कंटिन्युअसली परफॉर्म communication skill and motivation skill to a employee or to worker, that time the leadership skill are automatically occupy or automatically occur in the supervisor person or a senior person. That is exactly leadership skill. And these 3 points are available in a human or interpersonal skill. This is exactly a types of managerial skills. I hope all of you understand the concepts of managerial skill and these are the 3 types of managerial skills. If you have any doubt, any query, please ask me by message or call.